हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न पाहणार आहोत आणि माडासाठी सामान्य ज्ञानावर आधारित बनवलेला हा माझा 10वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 9 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. जर तुम्हाला माडासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि फक्त 99 रुपयामध्ये माढाच्या 5 टेस्ट विकत घ्या. याच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये 200 प्रश्न दिलेले आहेत आणि म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये मराठी व्याकरण 50 प्रश्न, इंग्लिश ग्रामर 50 प्रश्न, सामान्य ज्ञान 50 प्रश्न, गणित व बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न या स्वरूपात प्रश्न दिलेले आहेत. आणि ज्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत तसेच प्रश्न या पेपरमध्ये दिलेले आहेत. आणि एक पेपर मोफत आहे. ॲप डाउनलोड करून तो मोफतमधला पेपर सोडवला तरी चालेल. पहिला प्रश्न आहे, बंगालमधील फोर्ट विल्यमच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर आपल्याला पहिले गव्हर्नर जनरल असं विचारलेलं आहे. तर ते पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग हे होते. ए हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. 1940मध्ये ब्रिटिश सरकारने भारत सरकारच्या व्हायसरॉयच्या कार्यकारी परिषदेच्या विस्तारास अधिक भारतीयांचा समावेश करण्याबद्दल आणि भारतीयांना स्वतःचे संविधान तयार करण्याचा डॅश डॅश प्रस्ताव दिला होता. तर ते ऑगस्ट प्रस्तावामध्ये तशी म्हणजे ऑफर दिली होती. त्यालाच ऑगस्ट ऑफर किंवा ऑगस्ट प्रस्ताव असं म्हटलं जातं. आयफेल टॉवर कोणत्या शतकात बांधला गेला होता? तर आयफेल टॉवर हा जो आहे ना, हा 19व्या शतकामध्ये बांधला गेला होता. वैदिक संस्कृतीतील लोटांचा व्यवसाय डॅश डॅशमध्ये निर्धारित आहे. तर वैदिक संस्कृतीमध्ये लोटांचा जो व्यवसाय होता तो वर्णमध्ये निर्धारित होता. डॅश डॅश मुघल साम्राज्य स्थापन कोणी केली? तर मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली असा तो प्रश्न पाहिजे होता. तर बाबर याने मुघल साम्राज्याची स्थापना केली. बी हे त्याचं उत्तर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक म्हणून खालीलपैकी कोण व्यक्ती आहे? तर ए ओ ह्यूम यांना तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक असंच म्हटलं जातं किंवा संस्थापक. मूळ संकल्पना यांचीच होती. त्यांच्यासोबत दादाभाई नौरोजीसुद्धा होते आणि दिनशा वांछा हे सुद्धा होते. म्हणजे हे तिघांची म्हणजे हे जे तिन्ही नेते आहेत ना, यांची भूमिका राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये होती. म्हणून हे ए बी सी तिन्ही बरोबर आहेत. बिबिका मकबरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर बिबिका मकबरा हा महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्थित आहे. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची हिवाळी राजधानी नागपूर आहे. ॲक्च्युली हिवाळी राजधानी असं नाही आहे, हिवाळी अधिवेशन असं असतं. महाराष्ट्रामध्ये काय असं उन्हाळी आणि हिवाळी राजधानी नाही आहे, पण हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं म्हणून या ठिकाणी प्रश्नामध्ये हिवाळी राजधानी म्हणून उल्लेख केलेला आहे. कोणत्या राज्यात दिग्बोई तेल शुद्धीकरण कारखाना स्थित आहे? त्याच्यामध्ये ना आसाम या राज्यामध्ये दिग्बोई तेल शुद्धीकरण कारखाना स्थित आहे. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राशी सीमा सामायिक करत नाही? तर तमिळनाडू या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. कर्नाटक, गुजरात, गोवा हे तीनही राज्ये महाराष्ट्राला लागून आहेत. अजिंठा हे डॅश डॅशकरिता प्रसिद्ध आहे. तर अजिंठा हे बौद्ध लेणी स्मारक म्हणजे बौद्ध धर्माशी संबंधित लेणी अजिंठा येथे आहेत. आणि अजिंठाच्या लेण्या पेंटिंगसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत म्हणजे चित्रकलेसाठी. भारतातील सरासरी पर्जन्यमान डॅश डॅश आहे. तर भारतातील सरासरी पर्जन्यमान हे 1194 मिलीमीटर एवढे आहे. ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल अशा ठिकाणी डॅश डॅश आकाराची हरितगृहे उभारतात. तर ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल अशा ठिकाणी सुधारित अर्धवर्तुळाकार हरितगृहे उभारतात. डॅश डॅश हे भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य आहे. लिची हे फळ असतं बरं का. तर बिहार हे भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य आहे. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र हे भारतात डॅश डॅश क्रमांक आहे. तर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो. आणि जर लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये 2रा क्रमांक लागतो. पहिला उत्तर प्रदेश, दुसरा महाराष्ट्र. आणि क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यपाल अशा काही सदस्यांना विधान परिषदेत नियुक्त करू शकतात ज्यांना डॅश डॅश याबद्दल काही विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असू शकतो. तर याचं उत्तर आहे विज्ञान क्षेत्रामधील व्यक्ती नेमणूक करू शकतात, साहित्य क्षेत्र, कला आणि सहकारी चळवळ. म्हणजे ए बी सी डी हे चारही बरोबर आहेत. तर डी हे त्याचं उत्तर आहे, ए बी सी डी.
डॅश डॅशच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध आणून राज्य सरकार काही विशिष्ट परिस्थितीमध्ये लोकहितासाठी निशस्त्र व शांततापूर्ण जमावाला निर्बंधित करू शकते. तर याची तरतूद स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे कलम 19 त्याच्यामध्ये केलेली आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, स्वातंत्र्याचा अधिकार. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये डॅश डॅशद्वारा हस्तलिखित करण्यात आली. तर भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये प्रेम बिहारी नारायण रायजादाद्वारा हस्तलिखित करण्यात आली. बी हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या बाबी समवर्ती सूचीचा भाग आहे? समवर्ती सूची म्हणजे अशी सूची आहे ज्या सूचीतील विषयावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघेही कायदा करू शकतात. पण एकाच विषयावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी कायदा केला तर राज्याचा कायदा रद्द होतो आणि केंद्राचा कायदा हा ग्राह्य धरला जातो. तर एका राज्यातील कैद्यांची दुसऱ्या राज्यात पाठवणी करणे हा विषय समवर्ती सूचीचा आहे. आणि 3 प्रकारच्या सूची आहे, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. केंद्र सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. पण राज्य सरकारने विनंती केली व इतर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र शासनाला सुद्धा असतो आणि समवर्ती सूचीवर कायदा करण्याचा अधिकार दोघांनाही आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात असे म्हटले आहे की राज्याने कामाच्या न्याय व मानवी परिस्थिती आणि मातृत्वानंतर मिळणाऱ्या सवलतीसाठी तरतूद करावी? तर याची जी तरतूद आहे ना ती अनुच्छेद 42 मध्ये केलेली आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या बाबींचा संघसूचीत समावेश आहे? संघसूची म्हणजे त्याला केंद्र सरकार कायदा करते अशी सूची. तर याच्यामध्ये ना स्टॉक एक्सचेंज आणि फ्युचर्स मार्केट हे संघसूचीमध्ये समाविष्ट असलेला विषय आहे. केंद्र राज्य संबंधाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर पहिलं विधान आहे आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान सांगायचं आहे. जरी राज्यांच्या सूचीत असलेल्या वस्तूंच्या बाबतीत राज्यांना विशिष्ट अधिकार देण्यात आले असले तरीही विशिष्ट परिस्थितीत केंद्र सरकार या बाबींवर कायदे करू शकते, हे बरोबर आहे. पुढचं पहा, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये संसदेत राज्यसूचीत नमूद केलेल्या विषयांवरील कायदेही होऊ शकतात, ज्यासाठी राज्यसभेत 2/3 बहुमताने ठराव पारित करावा लागतो, जो राष्ट्रीय हितामध्ये या राज्यसूचीतील कायद्याचे फायदे आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. संघराज्य हे भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचनेचा एक भाग आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाच्या न्यायिक समस्येशिवाय संसदेच्या घटक शक्ती अंतर्गत संवैधानिक सुधारणा अंतर्गत बदल किंवा नष्ट करता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे जे आपल्याला विचारलेलं काय आहे की अयोग्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? तर वरचे तिन्ही बरोबर आहेत, म्हणजे डी हे अयोग्य म्हणजे चुकीचं विधान असणार आहे की प्रशासकीय बाबींमध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या संवैधानिक अधिकार किंवा शक्तींना नाकारू शकते, हे चुकीचं आहे. भारतातील नागरिकांना मिळालेल्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आपल्याला कोणतं विधान सत्य आहे असं विचारलेलं आहे. तर अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे आणि अशी वर्तणूक कायद्याने दंडनीय आहे, हे विधान सत्य आहे. कलम 17 मध्ये याची तरतूद आहे. आणि भारतातील नागरिक परदेशी राज्यातील पदवी किंवा सनद स्वीकारू शकत नाहीत, तर हे सुद्धा बरोबर आहे. तर ही आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ना फक्त एच विधान बरोबर येईल, बी चुकीचं आहे. कारण भारतीय नागरिक परदेशी राज्यातील पदवी किंवा सनद स्वीकारू शकतात, इथं शकत नाहीत असं दिलंय, तर ते स्वीकारू शकतात म्हणजे हे विधान चुकीचं आहे. पण पहिलं विधान बरोबर आहे. तर इथं तसा पर्याय नाही आहे, म्हणजे बहुतेक ए असेल, केवळ ए असं त्यांना म्हणायचं असेल. तर ए विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात पोषण आणि जीवनमानाचे स्तर आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी राज्य कराराविषयी बोलले जाते? तर याचं उत्तर आहे अनुच्छेद 47 मध्ये याची तरतूद केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. माढासाठी जर तुम्हाला म्हणजे ऑनलाईन सराव प्रश्नसंच विकत घ्यायचा असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी माढा भरती ऑनलाईन सराव प्रश्नसंच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे.
आणि हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे. याच्यामध्ये 2018 व 2019मध्ये ऑनलाईन ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमधील 92 प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न दिलेले आहेत. आणि हे पुस्तक तुम्हाला मिळत नसेल तर स्क्रीनवर 2 मोबाईल नंबर दिसत आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.